काका हा म्हणजे पुन्हा भरून घेतले का हे पण तयारच केलंय. तयार केलंय काय? बरं 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 4 वर्ष राबून तयार केलंय. बरं 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 पुन्हा बेटावरती 22 साली झाड बरं. हा हा 4 वर्षापूर्वीची झाड. मजबूत झालंय बेट पण. मग इथं जास्त जर असं फ्लो जर पाण्याचा आला तर काय अडचण वगैरे पुढे येतं, वर येतं का पाणी वगैरे? बर बर पाणी खाली राहतं. हा चांगला आहे. ही खाली किती किलो फूट घेतलंय इथे खाली? हे 8 फूट घेतले खोल खाली आहे. बरं हे बीम दिसते त्या खाली, तिथून खाली. त्याच्या खाली. बर. आणि चबुदा म्हणजे हे बेट किती असं फूट भरून घेतलंय? ही बेट जवळ 17-18 फूट तर असेल. बर बर बर. 16 फूट तर आहे. हा हा हा. हे सगळं लोकसहभागातूनच आहे. लोकसभा म्हणजे इथं जी सगळी गोष्ट दिसते केलेली काम सगळे लोकसहभागातून. हो, लोकसभा. म्हणजे तुम्ही असे जंगली झाडं न लावता सगळे पर्यावरण पूरक आणि सगळ्याला हे आपले जांभळाची झाडं सुद्धा आहेत की. हो, आहेत की. उंबर आहे, पिंपळ, वड, बर, चिंच आहे. उंचाचं झाड आहे. बर. हे कोणतं झाड आहे? उंचाचं आहे मध्ये. बुध झाड काय? बर बर बर. त्याचं काय महत्व आहे काय? महत्व असं नाही, एक प्रकार म्हणून लावला तर तिथं हा, कसं हा, हा. त्याच तुमची सिंधीचं झाड लावलं सुरुवातीला. हा ते पलीकडचं. हा 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 वेगळा प्रकार म्हणून. हा हा. बर 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 आता ही सिंधीची बी आणलेलं आहे. बर. हा हा. पोचणार आहे आता उद्याची. बर बर बर. झाडांना नंबर पण दिलेत तुम्ही? हो, नंबर टाकले. बर. कळलं पाहिजे किती झाड आहे. बरोबर आहे. ठीक आहे. बरं. आता ह्याच्यावरती कोणती मूर्ती आहे? शंकराची काय? शंकराची मूर्ती बस. बरं. असे फूट किती हाईट? शंकराची इथे किती फूट आहे मूर्ती आहे का? आता ही चबूतर आहे तो आपण 9 फूट बांधणार आहे. बरं. 9 फूट आहे 9 उंची. फुटावर पुन्हा 6.5 फूट उंचीची मूर्ती बसवणार आहे. बरं. त्याला मूर्तीचं तोंड गावाकडे करायचं. ह्या गावाकडच्या बाजूला. बरं बरं बरं. पायऱ्या वगैरे उतरायचं डिझाईन म्हणजे विधिवत सगळं करायचं, पूजा वगैरे सगळे करून. श्रावण महिन्यात. श्रावण महिन्यात कधी? श्रावण महिन्यात साधारणपणे 3ऱ्या सोमवारी असेल. बरं 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 बरं. ठीक आहे ठीक आहे. म्हणजे श्रावण महिन्यातील 3ऱ्या सोमवारी अंदाजे श्रावण महिना हा फिक्स आहे. तर श्रावण महिन्यामध्ये तुम्ही नक्की या सर्वांनी. आणि हे म्हणजे चालू आता हा चालू जस्ट संपला काका. आषाढ चालू झाला. बरोबर आहे. आषाढ महिना चालू आहे आता. हा चालू आषाढ 2026चा संपल्यानंतर जो श्रावण महिना लागतो तर त्या श्रावण महिन्यामध्ये इथं मूर्ती स्थापना होणार आहे. तर भले अशी मोठी मूर्ती आहे आणि संगमरवरीमध्ये बरं का. त्याचं काम हे अगदी जलद गतीने सुरू आहे. आणि तर अशा पद्धतीनं तुम्ही या ठिकाणी या मूर्तीला ह्याच्यासाठी सहकार्य करा. भरपूर मोठ्या प्रमाणात देणगी वगैरे तुम्ही देत असाल तर देणगी वगैरे सुद्धा स्वीकारली जाते इथे. आणि हे काय सोपं नाही मित्रांनो हे काम. ह्याला वाहून घ्यायला लागतं. कुठलंही काम करा, तुमचं कुठलंही मोठं तुम्ही कुठलंही काम करा. काम करताना आपण एकदम सचोटीनं मनोभावे कुठलंही काम, आपल्या घरचं असू द्या, समाजकार्य असू द्या. तर हे बघा इथं नंबर दिलेत बरं का झाडांना. मग अशी राहून गेलं तिथं आवाज. आता हा 21 नंबर दिसतोय बघा. तर अशा सगळ्या झाडांना. आणि हे वैजनाथ काका घोंगडे यांचं भलं मोठं काम आहे. महाराष्ट्र शासनाला आमची एक विनंती आहे की त्यांना एखादा पुरस्कार मिळावा अशी आमची आणि बऱ्याचशा लोकांची इच्छा आहे. तरी त्यांचं मित्रांनो खरंच मोठं काम आहे. आणि एक मी आपणाला व्हिडिओ जरी बनवत असलो तरी आम्हाला या अध्यात्माचं भरपूर वेळ आहे. पण या अध्यात्म करत असताना आपणाला भरपूर असं कष्ट त्यात आहे. पण हे असं बघा हे बेट आहे. आणि ही जी बाजू दिसते पूर्व बाजू ही अप्रोगा आणि कोरडा ह्या नदीचे ज्या शेतकरी आहेत त्यांना त्या 2 दिवसात उद्या परवा त्यांना नारळाचे वृक्षला त्यांना लावण्यासाठी देणार आहेत. कारण सुंदर असा परिसर. आणि हे जो पूल आहे हे मान नदीवर वाडेगाव पूल म्हणतात. आणि थोडं बंधारा आहे आणि तो नवीन नॅशनल हायवे झाला आहे.
तर त्याच्या दक्षिण बाजूला हे मंदिर आहे, त्याला त्रिवेणी संगम म्हणतात. जे काशीमध्ये जे काशीनंतर हे दुसरं ठिकाण बरं का, हे सांगायला होती. लोकांना याची माहिती नाही आणि मलाही वाटलं की बाबा त्रिवेणी संगम बराच दिवस झालं मी नाव ऐकून होतं, पण इथं समक्ष आल्यानंतर मला कळालं की अशाशे काका आहेत. पण काकांची ओळख आहे भरपूर प्रमाणात, बरेच दिवस झाले. पण या पद्धतीने त्यांचं एवढं मोठं काम आहे की ह्या माणसाला खरंच देवानं आयुष्य भरपूर लाभू द्यावं. तरी या पद्धतीने आपण ह्या शंकराची माहिती घेतली, तर ह्या नक्की या मंदिराला एकदा तुम्ही अवश्य भेट द्या. तरी मित्रांनो, तर असे हे त्रिवेणी संगमावरती शंकराचं मंदिर आहे आणि या ठिकाणी असं भलं मोठं काम या काकांचं आहे. तर तुम्ही खरंच या मंदिराला अवश्य भेट द्या. तरी आपण आता व्हिडिओ शंकराचं दर्शन घेऊन आपण या ठिकाणी समाप्त करतो. तर अशा पद्धतीने मित्रांनो हे तुम्हाला शंकराचं मंदिर असं दिसतंय. हे पुरातन मंदिर आहे बरं का. ह्याला पुन्हा सगळ्या गावकऱ्यांनी अशी मदत करून हे मंदिर इथं स्थापन केलेलं आहे. शंभो शंकरा हर हर महादेव. तर हा व्हिडिओ आपण या शंकराच्या पावनभूमीमध्ये आपण आलेलो आहोत आणि हा व्हिडिओ आपण इथंच थांबतोय. आणि हा व्हिडिओ बनवण्याचं एवढंच माध्यम आहे की बाबा ह्याला काय तुम्ही या फक्त भक्तिभावाने या. देव सगळ्यांचाच आहे. देव काय एका धर्माचा, जातीचा किंवा कोणत्याही ह्याचा नाही. तर असं हे बरं मोठं मंदिर त्रिवेणी संगम आणि त्याबरोबर आप्पा महाराजांची ही समाधी या ठिकाणी आपल्याला पाहावयास मिळते. तर ते तुम्ही अवश्यकदा या मंदिराला आवर्जून भेट द्या. धन्यवाद मंडळी. आपल्याला इथून पुढचे व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनलला आपल्याला सबस्क्राईब करा. नक्की अजून याच्यापेक्षाही सुंदर तुम्ही कमेंटमध्ये सांगा कोणत्या ठिकाणी आपण जायचं आहे, त्या ठिकाणी आपण पोचू आणि तुम्हाला माहिती देण्याचा प्रयत्न करू. तर हा माझा थोडासा प्रयत्न होता तुम्हाला माहिती देण्याचा. तुम्ही आता खरंच अवश्य भेट द्या. शंभो शंकरा हर हर महादेव. ओम नमः शिवाय. रामकृष्ण हरी मंडळी. काकांचे बोलणं झाल्यानंतर आम्ही दर्शन घेऊन काकांसोबत सेल्फी काढला. फोटो काढून काका म्हणले चला चहा घेऊया. मग काकांसोबत पुढे सफर केली आणि काकांसोबत गेलो. मग गावामध्ये काकांनी चहा सांगितला आणि सांगितलं की तुम्हाला माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा. काकांची मित्रमंडळी इथं बसली होती बरं. काकांना सारखे म्हणायचे काहीतरी चहा घ्या, हे घ्या, ते घ्या. काकांनी सगळ्यांना आम्हाला चहा पाजला आणि शुभेच्छा दिल्या. मंडळी अजून नवीन काय तुम्हाला वाटलं तर काय राहून गेलं असेल तर माफी मागतो आणि सर्वांना शुभेच्छा. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.